घशाचा कॅन्सर हा कर्करोगाचा एक प्रकार आहे, जो तोंड, घसा, आवाज पेटी, टॉन्सिल्स किंवा घशाच्या आसपासच्या ऊतीमध्ये होऊ शकतो. तो होऊ नये यासाठी शारीरिक, आहार, मानसिक आणि सामाजिक अशा सर्वच अंगांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं की शारीरिक काळजी, तंबाखू आणि मद्यपानापासून पूर्ण दूर राहिलं पाहिजे. हे आपल्या घशांना हानी पोहोचवतात. त्याचप्रमाणे सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा, पान मसाला यासारखे पदार्थही घशाच्या पेशींना हानी पोहोचवतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर दररोज धूम्रपान करत असाल तर कर्करोगाचा धोका हा 10 ते 15 पट वाढतो. मद्यपान देखील घशातील पेशींना जळजळ, सूज यासारख्या समस्या निर्माण करतं. तोंडाची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात आणि जीभ स्वच्छ करा. तोंडात नेहमी ताजेपणा ठेवा. दुर्गंधी, पांढरे डाग किंवा घशात खवखव दिसल्यास दुर्लक्ष करू नका. दंतवैद्याकडून दर 6 महिन्यांनी तपासणी करून घ्या. घशावर ताण येणार नाही याची काळजी घ्या. यासाठी वारंवार ओरडणं, मोठ्यानं बोलणं, आवाजाचा अतिरेक शक्यतो टाळा. आवाज जर बसला असेल तर घरी उपाय न करता ENT टेस्ट नक्की करून घ्या. प्रदूषणापासून आणि धुरापासून स्वतःचा बचाव करा. धुळीच्या किंवा धूर असलेल्या ठिकाणी मास्क वापरा. वाहनांचा धूर, औद्योगिक वायू यांचा दीर्घकाळ संपर्क टाळा. त्याचप्रमाणे आहाराच्या बाबतीतही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्या. जसं की फळं, भाज्या ताज्या घ्या. गाजर, पालक, टोमॅटो, आवळा, संत्री, सफरचंद, द्राक्षे. अँटीऑक्सिडंट पदार्थ घ्या. जसे की हिरवा चहा, लसूण, हळद, द्राक्षांचा रस, आलं. प्रथिनयुक्त पदार्थ घ्या. जसं की मूग, मसूर, दूध, दही, तूप. आणि हे पदार्थ मात्र टाळा. अति तिखट, अतिगार यासारखे पदार्थ टाळा. खोल तेलात म्हणजे डीप तळलेले पदार्थ टाळा. तसेच थंड गरम पदार्थ एकत्र घेणंही टाळा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरेसं कोमट पाणी दिवसभर प्या. मीठ पाण्याने आठवड्यातून 2-3 वेळा गुळण्या करा. हर्बल काढा घ्या. जसं की तुळस, आलं, हळद, मध नियमित घ्या. मानसिक काळजी, यामध्ये ताण, राग, चिंता, नैराश्य यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दररोज प्राणायाम करा, ध्यान करा, योगासने करा. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तास. मन शांत ठेवण्यासाठी संगीत, वाचन, निसर्गभ्रमण यासारख्या छंदांचा अवलंब करा. सामाजिक आणि जीवनशैलीतील काळजी, कुटुंबातील किंवा मित्रांमध्ये धूम्रपान करणारे असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवा. स्मोकिंगपासून दूर राहा. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी असलेल्या नियमांचं पालन करा. आरोग्य शिबिरे, नियमित वैद्यकीय तपासणी नक्की करून घ्या. आवाज बसणं, घशात गाठ, दीर्घ खवखव, गिळताना त्रास अशी लक्षणे 2 आठवड्यापेक्षा जास्त दिसत असतील तर डॉक्टरांकडे जा. आयुर्वेदिक आणि घरगुती प्रतिबंधात्मक उपाय पण तुम्ही करू शकता. जसं की तुळस, मध, आलं सकाळी 1 चमचा सेवन करा. त्रिफळा चूर्ण रात्री कोमट पाण्यात घ्या. शरीरातील विषारी द्रव्ये कमी होतात. हळदीचं दूध रात्री झोपण्यापूर्वी नक्की प्या. यामुळे पेशींना संरक्षण मिळतं. तोंड कोरडे राहणार नाही याची काळजी घ्या. लाळेत नैसर्गिक जीवाणुरोधक गुण असतात. तपासणी आणि लवकर निदान करून घ्या. यासाठी 40 वर्षांनंतर दरवर्षी ENT तज्ज्ञाकडून घशाची तपासणी करून घ्या. आवाज बदलणं किंवा गिळताना वेदना, सतत खोकला, रक्त येणं किंवा गाठ जर दिसत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. लवकर निदान झालं तर उपचार अतिशय यशस्वी ठरतात आणि तुम्ही आजार बरा करू शकता. घशाचा कॅन्सर टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंबाखू आणि मद्याचा त्याग करणं, संतुलित आहार, स्वच्छता, शांत मन आणि नियमित तपासणी. हे सर्व नियम सातत्याने जर तुम्ही पाळले तर घशाच्या पेशी निरोगी राहतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढून कॅन्सरपासून नक्कीच संरक्षण मिळतं. यासाठी तुम्ही वर दिलेल्या टिप्स नक्कीच फॉलो करू शकता. जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या आणि धूम्रपानापासून जर तुम्ही दूर राहिला तर नक्कीच तुम्ही घशाच्या कॅन्सरपासून स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता.